दाखवलंस तर शिवा काय चीज आहे. शिवा, धमकी कोणाला देतेस कळतंय ना? आता फक्त धमकी देतेय, खरं करून दाखवलं ना तुम्हा दोघांची वाट लागेल. या गॅरेजकडे परत यायचं नाही. मी आणि माझी गँग सगळं बघून घेऊ, कळलं? चुकीचं करतेस शिवा. तू जितक्या वेळा चुकीचं केलं ना ते सगळं आतापर्यंत शांतपणे बघत राहिले ना त्याचे परिणाम येथे. इथून निघ, लगेच निघ. जा. नाही जाणार मी. माझं टाळकं सटकेल आणि मी वाटेल ते करीन. इथून निघ. आजी काय वाईट होईल? शिवा, आजी बघ ना हिने काय केलं. हिला काय गरज होती? तिने इथल्या सगळ्या गोष्टी विकून टाकल्या, खुर्ची देऊन टाकली, तू टेबल तोडत होती. काय गरज आहे सगळं करायची? दिव्या, खरं आहे हे? आई मी हिची मदतच करत होते. अगं मला सांग, मला काय गरज आहे हे सगळं करायची? हे भंगार झालं होतं म्हणून म्हटलं रिपेअर करावं. परत भंगार बोललीस ना तर याद राखा. दिव्या, तू जा बरं इथून. शिवानी रागात आहे, कळत नाही तुला? मीच का जाऊ? वर थोबाड करून काय विचारतेस? चुका करायच्या आणि वरती विचारते. मी का जायचं? चालू पडीत ना. माहिती होतं, मला माहिती होतं तुम्ही सगळे मलाच बोलणार. चल चंदन. माती खायची आणि मलाच बोलणार म्हणती. गेला दिव्या करत मागणं. आजी बघ ना हे सगळं काय करून ठेवलं. हो शिवा, शांत हो लेकरा. अगं समजा व्यवस्थित होईल बघ. नका काळजी करूस. ठीक आहे, एवढा विचार नको करू. शिवा, अगं नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना सगळे. हा, आणि हे बघ साफसफाई करतोयच आपण, झालंय आता. मला वाईट वाटतंय रे. उगाच बोलले का मी एवढं दिव्याला? पण तिने पण समजून सगळं करायला पाहिजे ना. डायरेक्ट खुर्ची देऊन टाकली, याला काय अर्थ आहे? पप्पांची खुर्ची. शिवा, भाई अगं थँक्यू. तू म्हटलीस ना की तुझ्या पप्पांचा आशीर्वाद आहे. तुझे पप्पा इथे बसतात, तुझ्याकडे लक्ष ठेवतात. मग मी घेऊन आलो खुर्ची. आणि बघ ती खुर्ची तशीच्या तशी आहे, तिला काहीच झालं नाही. थँक्यू. तू कुठून आणली पण? कशी आणली? ना खुर्ची आली आहे महत्वाचं आहे. मी कुठून आणली आहे महत्वाचं नाही. अगो शिवा, मी सांगते तुका. झालं असं, आम्ही त्या भंगारवाल्याकडे गेलो आणि गेल्यावर तो आम्हाला काहीच द्यायला तयार नाही ग. मग जितू त्याला बोलले की आपल्या कंपनीतलं जे काही वर्षभराचं भंगाराचं सामान असेल ते तुला देतो. भाई शॉप सगळं सामान परत दिलं. बघ टेम्पो जसा गेला तसं परत मागे आला. भाई थँक्यू, खरं थँक्यू, खरं. असं थँक्यू विंक्यू काय कर्तव्य माझं. चालतं रे छकुल्या. ए तुम्ही काय बघताय असं? माझा नवरा आहे, त्यात काय? मी करू का? दिव्या यार सॉरी, म्हणजे मगाशी जरा माझा पारा गरमच होता. आणि तुला माहिती आहे ना पप्पांच्या बाबतीत मी कशी आहे. खुर्ची पप्पांची होती, त्या खुर्चीवर मी बसत पण नाही. मी पण सॉरी. मी आधी विचारायला हवं होतं. मग आता राग गेला असेल तर मी करू का इस्त्री?
एवढे काही शर्ट्स आहेत चंदनचे. मी प्रयत्न करत होते पण महागडे आहेत. मला सवय नाहीये ना ह्या सगळ्याची. उगाच गोंधळ नको व्हायला. ठीक आहे, मी करते. त्या शिवाकडे बघ. तिचं आणि आशूचं लग्न ऍक्सिडेंटली झालं, चुकून झालं, पण तरी दोघांमध्ये किती प्रेम दिसून येतं. आणि तू एक शब्द नीट बोलत नाहीस माझ्याशी. बास, तूच राहिला होतास तिची बाजू घ्यायला. हे बघ दिव्या, मला असं नाही म्हणायचं. मला इतकंच म्हणायचंय की त्या दोघांमध्ये जसं प्रेम दिसून येतं तसंच आपल्यातही दिसून यावं. आणि असंही गावात तू ही सगळी कामं केली होतीस ना, मग हा, मग इथे आल्यावर तू मला माझ्या मनासारखं वागू दे एवढंच म्हणणं आहे माझं. आणि कधीतरी माझी बाजू घेत जा. आज पण तू काहीच बोलला नाहीस माझ्या बाजूने. ठीक आहे, आय एम सॉरी. ठीक आहे बाबा, सॉरी. तू म्हणशील तसं मी करेन. ओके. आणि मग माझं पण तुझ्यासाठी प्रेम दिसेल तू. ओके. सगळ्यांना वाटतं शिवा खूप रिझनेबल आहे. आता नाही वाटणार. फार प्रेम आहे ना आशू आणि शिवामध्ये, पण खूप दिवस राहणार नाही.